जालना शहर के मंठा रोड स्थित चौधरी नगर में शुक्रवार सुबह एक चोर ने एक घर में घुसकर अलमारी से 3 तोले सोने के जेवरात और 10,000 रुपए नकद चुरा लिए। यह दिन दहाड़े हुई चोरी की वारदात से पूरे इलाके में भय का माहौल है। इस घटना के बाद रेखा सदेकर की शिकायत पर जालना तालुका पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। सूचना मिलते ही पुलिस और फॉरेंसिक टीम मौके पर पहुंची और पंचनामा किया गया। पुलिस ने इलाके की सीसीटीवी फुटेज खंगालना शुरू कर दिया है और मामले की गहन जाँच की जा रही है। हाँ, माझं नाव राकेश प्रेमनाथ सदडेकर। जालन्यामध्ये मी चौधरी नगरला राहतो, पोद्दार शाळेच्या पाठीमागे। आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास माझ्या घरामध्ये टाळं तोडून काही अज्ञात लोकांनी चोरी केली आहे। चोरीमध्ये माझ्या घरातलं सोनं आणि 10,000 रुपये कॅश ही सर्व गेलेली आहे। एकूण किती सोनं होतं आणि किती रक्कम अंदाजे? 10,000 रुपये 10,000 रुपये कॅश होते आणि सोनं जवळपास माझ्याकडे होतं 7 एक तोळं सोनं होतं। 6 ते 7 तोळं एक्झॅक्ट नाही सांगू शकत, कारण 2011चं सोनं आहे ते, त्यामुळे मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत। 11 ते 11:15च्या दरम्यान। तुम्ही घरी नव्हता का? मी ऑफिसला होतो। माझी मिसेस भाजी घेण्यासाठी, आज लोकल मार्केटचा दिवस त्यामुळे भाजी घ्यायसाठी मार्केटला गेलेली। हा राकेश सदडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की घराला लॉक गेले असतात त्यांच्या घरातील सोने म्हणजे रोख रक्कम अशा मध्यभागी चोरट्यात चोरी गेलेली आहे। त्यामध्ये संशयितांची मला काही फोटो दिसलेले आहेत। त्यानंतर तपास चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल पवार यांनी करीत आहे। तर यामध्ये बरेचसे गुन्हे म्हणजे बरेचसं सोनं गेलेलं आहे। हो, त्यामध्ये त्यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या चेन, गळ्यातले चेन, मंगळसूत्र, अंगठ्या असा सोन्याचा मध्यभाग गेलेला आहे आणि रोख 10,000 असे खूप मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। सर पवार साहेब यांच्याकडे बरेच गुन्हे पेंडिंग आहे, 100 पोलिस गुन्हे पेंडिंग आहे। गुन्ह्याचं प्रमाण वाढत आहे, चालू आहे। त्यानुसार प्रेग्नन्सी पण वाढतच आहे। तपासी अंमलदारची कमतरता असल्या कारणाने हे होत आहे। तरी आपण गुन्हेगारीचा विषय नोंदणी करून घेतली आहे।